IPL 2026 मधील 41व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला 6 विकेट्सने पराभूत करत शानदार विजय मिळवला। वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला, मात्र गोलंदाजीतील कमकुवतपणामुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला। हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला घरच्या मैदानावर 243 धावा करूनही पराभव पत्करावा लागला। मुंबईने हैदराबाद समोर 244 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, जे हैदराबादने केवळ 18.4 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केलं। प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावत 243 धावा केल्या। रियान रिकल्टन याने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद 123 धावांची खेळी केली। त्याच्या या खेळीत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली। त्याला विल जॅक्स याने 46 धावांची चांगली साथ दिली। दोघांनी मिळून संघाला मजबूत सुरुवात करून दिली। 244 धावांचं अवघड वाटणारं हे लक्ष्य गाठताना हैदराबादच्या सलामीवीरांनी आक्रमक भूमिका घेतली। अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी पहिल्याच विकेटसाठी 129 धावांची भागीदारी करत मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली। ट्रेव्हिस हेडने 76 धावांची स्फोटक खेळी करत सामना हैदराबादच्या बाजूने झुकावला। त्यानंतर हेनरी क्लासेन यांनी देखील आपलं अर्धशतक पूर्ण केलं। हार्दिक पांड्याने हेडला बाद करत थोडी आशा निर्माण केली, पण ती फार काळ टिकली नाही। मधल्या फळीत नितीश कुमार रेड्डी आणि क्लासेन यांनी शांतपणे डाव सांभाळत संघाला विजयाच्या दिशेने नेलं। मुंबईच्या गोलंदाजांना या सामन्यात विशेष छाप पाडता आली नाही। विशेषतः पॉवर प्ले मध्ये विकेट मिळवण्यात अपयश आल्याने हैदराबादला मोकळेपणाने खेळता आलं। हैदराबादसाठी प्रफुल्ल हिंगे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला। त्याने 54 धावांत 2 बळी घेतले, तर ईशान मलिंगा याने 29 धावांत 1 आणि नितीश कुमार रेड्डी याने 31 धावांत आणि शकीब हसेनने 39 धावांत 1 बळी घेतला। या पराभवानंतर मुंबईचं या हंगामातील आव्हान जवळजवळ संपलं आहे। तुम्हाला काय वाटतं, कोणते संघ असतील टॉप 4 मध्ये? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि IPLच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा, कारण क्रिकेटचा खरा थरार हा इथेच आहे।